पहिल्या पावसात निसर्गाचा कहर, पूल वाहून गेला, हायवा अडकला, रिक्षा बाईक पुरात वाहून गेली आणि गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून केली थरारक बचाव मोहीम। नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कनेक्ट न्यूज। महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार आगमन होताच अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। जरंडी परिसरात तब्बल 1.5 तास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले तुफान भरून वाहू लागले। अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। सोयगाव बनोटी मार्गावरील जरंडीजवळ नवीन पुलाचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा पूल या पुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेलाय। त्यामुळे सोयगाव आणि बनोटी या दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे। या पावसाचा फटका फक्त पुलालाच नाही तर अनेक वाहनांनाही बसलाय। ग्रामपंचायतीची घंटागाडी पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या मार्गावर होती, मात्र ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता ती सुरक्षित बाहेर काढली आहे। दरम्यान एका मोटरसायकल स्वाराची बजाज प्लॅटिना दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। सुदैवाने गावकऱ्यांनी वेळेवर मदत करत त्या व्यक्तीचं प्राण वाचवलंय। इतकंच नाही तर जरंडी येथील महावितरण सबस्टेशन जवळील खडी वाहतूक करणारा एक हायवा देखील पुराच्या पाण्यात अडकून पडला। या घटनेमुळे पावसाच्या भीषणतेची कल्पना येते। सुदैवाची बाब म्हणजे या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र पहिल्याच पावसात प्रशासनाच्या तयारीवर आणि तात्पुरत्या पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान हवामान विभागाने मराठवाड्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पावसाचा हा रौद्र अवतार पाहता प्रशासन सतर्क झाला आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र कनेक्ट न्यूज।